बँका, विविध शासकीय विभाग यांना जोडणी कशी केलेली आहे किंवा कुठल्या कुठल्या विभागाला आपण सातबाराचा ऍक्सेस दिलेला आहे या गोष्टी बघणार आहोत. मध्यंतरी शासनाकडनं जे ई पीक पाणी म्हणून नवीन प्रकल्प चालू करण्यात आला त्याबद्दल थोडी माहिती आपण घेणार आहोत. त्याच्यामधल्या लोकांच्या गरजा, आपलं वर्किंग या गोष्टी आपण बघायच्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला जे आपल्याकडं हस्तलिखित सातबारा होता तो कसा झाला एक शॉर्टली सांगतो, जे मी पहिल्या सत्रामध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. 1935 ला इंग्रजांच्या काळात कडई पत्रक होतं. क पत्रक म्हणजे त्यामध्ये सध्याचा फेरफार. ड पत्रक मध्ये धनको आणि रुंकोचा व्यवहार असायचा, म्हणजे आता जे खरेदी पत्र वगैरे होत आहेत तोच प्रकार, फक्त त्याला त्यावेळेस धनको आणि रुंको असं नाव दिलं गेलं होतं. आणि तिसरं म्हणजे ई पत्रक, त्यामध्ये पिकांच्या नोंदी व्हायच्या, ज्याला फसली साल वगैरे असं काय म्हटलं जायचं. त्यावेळी सातबाराची निर्मिती कशी झाली तर 1935 ला जे कडई पत्रक होतं, त्यानंतर 47 मध्ये तुकडेबंदी अधिनियम आला कडई पत्रकावरूनच, आणि 48-49 ला जी ट्रान्झिट फेज होती स्वातंत्र्याची, त्यामध्ये आपला सातबारा तयार करण्यात आला. त्याला एक सर्वे नंबर दिला गेला. कडई पत्रकामधला ड हा ड्रॉप करून टाकला सातबारामधला, आणि एकत्रीकरण करण्यासाठी एक तज्ञ ग्रुप नेमला गेला. त्या तज्ञ ग्रुपकडनं एक एकत्रीकरण योजना राबवण्यात आली. यामध्ये जी एकत्रीकरण योजना राबवण्यात आली, या एकत्रीकरणामध्ये तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाचा विचार करून जे पोट विभाग भरपूर पडलेले होते ते एकत्र करण्यात आले आणि त्याला पुन्हा गट नंबर देण्यात आलेला आहे. त्यानंतर गट नंबर दिल्यानंतर तो हस्तलिखित सातबारा झाला. त्या हस्तलिखित सातबाराला साधारणपणे 1994 ते 98 दरम्यान शासनाने एक विचार केला की आपण हस्तलिखित वरून संगणकाकडे जायला पाहिजे. तशी गरज भासली. त्याच्या अगोदरच एक शासनाकडनं 1985 ला पायलट बेसवर संगणकीकृत सातबाराचा प्रोजेक्ट चालू करण्यात आलेला होता. त्या प्रोजेक्टला पुढे 1998 ला RCIS रेकॉर्ड अँड क्रॉप इन्फॉर्मेशन सिस्टीम बाय NIC कडे एक ऍप्लिकेशन डेव्हलप केलं गेलं आणि त्या ऍप्लिकेशनचं नाव देण्यात आलं की रेकॉर्ड अँड क्रॉप इन्फॉर्मेशन सिस्टीम 1998. याच्या पुढे जाऊन शासनानं याच्यामध्ये काही सुधारणा करून मग LMIS नावाचा एक प्रोजेक्ट चालू केला. या प्रोजेक्टला फक्त नावं पुढे वेगवेगळे होत गेले. LMIS लँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम 2002 ला. त्याच वेळेला LMIS मध्ये डेटा एंट्री मॉड्यूल देण्यात आलेलं आहे. डेटा एंट्री मॉड्यूलला एक गाईडलाईन शासनातर्फे देण्यात आली 13 नोव्हेंबर 2002 ला. आणि खरं संगणकीकृत सातबाराचं कामकाज 2011 पासून प्रायोरिटीवर शासनाने घेतलं. 2011 ला याला NLRP असं नाव दिलं, नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम. पूर्वी हा राज्यापुरता मर्यादित होता. त्यानंतर याला 2013 ला जे LMIS मध्ये सातबारा होता तो पूर्वीचा इझम ISM मध्ये होता, त्याला युनिकोड मध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. 2013 ला युनिकोड मध्ये याच्यासाठी कन्व्हर्जन करण्यात आलं. युनिकोड म्हणजे काय की अशी लँग्वेज की जगामधल्या कुठल्याही कॉम्प्युटरला आपण ती ओपन केली तर ती लँग्वेज ओपन होते. इझमचं तसं नव्हतं की इझम तुमच्या कॉम्प्युटरला जर तुमच्या इन्स्टॉल असेल तरच इझम मधली लँग्वेज आपल्याला दिसत होती. त्याच्यासाठी शासनानं 2013 ला याचं युनिकोड मध्ये रूपांतर केलं जून 2013. आणि जून 2013 नंतर याचं सप्टेंबर 2013 मध्ये युनिकोड मध्ये कन्व्हर्जन करून जे 2002 नंतर जे फेरफार झालेले आहेत त्या गटावर जे फेरफार झालेले आहेत ते अपडेट करण्यात आलेले होते. आणि अपडेट केल्यानंतर मग आता चालूचा हस्तलिखित सातबारा
आणि कम्प्युटराइज्ड सातबारा हा समोर ठेवण्यात आला, त्याचं कंपॅरिझन करण्यात आलं आणि हस्तलिखित प्रमाणे संगणकाचा सातबारा तयार करण्यात आला. आता शॉर्टली आपण फक्त हस्तलिखित सातबारा कसा होता ते बघूया. हस्तलिखित सातबारामधून संगणकीकृत सातबारा तयार केला, पण त्याच्यामध्ये संगणकीकृत करताना कुठलाही शासनाने बदल केला नाही किंवा कोणाच्याही अधिकाराला कुठलीही बाधा न पोहोचू देता आहे असा हस्तलिखित सातबारा आहे त्या नियमानं कॉम्प्युटराइज करण्यात आलेला आहे. हस्तलिखित सातबाराला गावचे नाव होतं, तालुका होता, मग तुमचा गट नंबर असायचा, ज्याला भूमापन क्रमांक असं एक टायटल आहे, तो त्याला गट नंबर आपण संबोधलं जातं. त्या गट नंबरचा भूमापन क्रमांकाचा उपविभाग असं एक तिथं टायटल असतं, म्हणजे त्या गट नंबरचा वसला पोट विभाग असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर सातबारावर भूधारणा पद्धती असते. एक लक्षात घ्या की सातबारावर जरी तुम्हाला ते एका पेज मध्ये सातबारा दिसत असेल तरी त्याच्यामध्ये अनेक नियमानुसार तो एक विभाग येऊन पडलेला असतो सातबारावर. ठीक आहे, तुमचं गावचं नाव तालुका जर सोडला तर तुमचा भूमापन क्रमांक कुठल्या नियमानं आला तर तुकडेबंद एकत्रीकरण अधिनियमानुसार हा भूमापन क्रमांक देण्यात आलेला आहे. जे सर्वे नंबर होते, सर्वे नंबरचे गट नंबर केले गेले, तर गट नंबर कसे केले गेले की सलग असणारे काही सर्वे नंबर तुकडेबंदी अधिनियमाला समोर ठेवून एकत्र करण्यात आले आणि त्याचा गट नंबर तयार झाला. तर भूमापन क्रमांक आणि भूमापन क्रमांकाचा उपविभाग हे याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर खूप छोटा कॉलम दिसतोय हा भूधारणा पद्धती. भूधारणा पद्धतीमध्ये यामध्ये सध्या अस्तित्वात संगणकीकृत सातबारामध्ये 5 भूधारणा पद्धती आहेत. भूधारणा पद्धती काय की खालसा आहे, मग वर्ग 1 आहे, वर्ग 2 आहे, इनाम आहे, सरकारी पट्टेदार आहे की सरकार आहे. जे कृषी सहाय्यक लोक आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा राहतो की एखादा सातबारा असेल तर तो सातबारा ओळखायचा कसा किंवा वाचायचा कसा हा तुमचा कळीचा मुद्दा राहतो. याच्यामध्ये भूधारणा पद्धतीमध्ये शुअर मध्ये लक्ष ठेवा की वर्ग 1 जर असेल तर वर्ग 1 चा सातबारा हा 100% खाजगी मालकी असते. ती मालकी किंवा ती जमीन त्या शेतकऱ्याला मिळालेली नसते किंवा कुठल्या कायद्यामुळे त्याला प्राप्त झालेली नसते. वर्ग 2 मध्ये सध्या शासनाने 14 प्रकार पाडलेले आहेत, ज्याचा तलाठी स्तरावर किंवा आपण ते ऑनलाईन पण केलेलं आहे. त्या वर्ग 2 चे 14 प्रकार. मग 14 प्रकार वर्ग 2 म्हणजे सर्वप्रथम जमीन कुठल्या तर ती शासनाकडनं कुठल्या तरी नियमानुसार त्या शेतकऱ्याला मिळाल्यात, शासनाने ग्रँट केलेल्या आहेत, शेतकरी कसतोय, शेतकऱ्याला वाटप झालेले आहेत. ह्या 5 विभागावरून मग ती कुठली जमीन पूर्वी होती, आज जरी तो शेतकरी खाजगी म्हणजे खाजगी मालमत्ता म्हणून तो जरी पिकवत असेल कसवत असेल, पण ती जमीन कुठली पूर्वी होती याच्यावरून त्याचे 14 प्रकार पाडण्यात आले. मग ग्रामपंचायतकडे व्यवस्थेसाठी दिलेलं गायरान असो किंवा आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या जमिनी असो किंवा आपल्या कृषी विभागाला काही प्रयोगासाठी बिनआकारी म्हणून दिलेले जमिनी असो, कुठले संशोधन करण्यासाठी म्हणून दिलेले जमिनी असो, याच्यामध्ये शासन ज्या जमिनी देतं या जमिनी देताना समोरच्या व्यक्तीला, समोरच्या अधिकाऱ्याला, समोरच्या डिपार्टमेंटला एक कुठले तरी नियम घालून देतं की कृषी विभागाला जर समजा विशेष भात पैदास केंद्रासाठी जर जमीन दिलेली असेल, याचा उल्लेख तुम्हाला इथं पाहायला मिळतो. या विशेष करारामुळे महसूल माफ किंवा कम आकारी जमीन
किंवा विशेष वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनी, मग कृषी असो, प्रक्षेत्र असो, भात पैदास केंद्र असो किंवा इतर कुठलं तरी हे असो. मग सुद्धा भात पैदास केंद्राला जर जमीन दिलेली असेल महसूल विभागाकडनं, कृषी विभागाकडं किंवा संबंधित विद्यापीठाकडं, अशा वेळेला संबंधित विद्यापीठानं, संबंधित विभागानं त्या जमिनीचा वापर हा फक्त भात पैदास केंद्रासाठीच वापरायचा असतो अशी एक अट घालून दिलेली असते. मग या अटी आहेत. मग बऱ्याच वेळ सातबारा जर आपण बघितला, एक याच्यात एक उदाहरण सांगितलं फक्त तुम्हाला. वर्ग 2 जमिनीमध्ये आमच्या 1 ते 14 प्रकार, गाव नमुना 1 हा पूर्वी होता आणि 1 ला शासनानं 2012-13 ला पुन्हा 14 प्रकारामध्ये डिवाइड करण्यात आलं. मग हे 14 प्रकारात डिवाइड करताना एक तलाठी म्हणून मी काय वर्किंग केलेलं असेल तेवढं मी सांगतो फक्त, त्याच्यावरून तुम्हाला त्याचं हे कळलं. तर मी माझ्याकडे त्यावेळेस 15 महसुली गाव होते. तर 15 महसुली गावाचं मला ते डिवाइड करण्यासाठी जवळजवळ फक्त डेली ते एकच वर्किंग करत असताना 1.5 महिना कामकाज करण्याचा ते वेळ लागला होता. तर हा वेळ का लागला होता, तर हा सुधारित एक हा अपडेटेड नव्हता. सुधारित एक मध्ये मला फक्त एवढं समजायचं की ती जमीन वर्ग 2 आहे. हे मी तुम्हाला प्रोसेस काय सांगतोय, तर याचं काय पोटेन्शियल आहे, बॅकग्राऊंड काय असतंय हे तुम्हाला एक थोडक्यात लक्षात द्यावं म्हणून सांगतोय. त्यावेळेला मला जसं तुम्हाला मी सांगितलं 1948 कळई पत्रक, अगदी मला त्या कळई पत्रकापर्यंत जावं लागलं की मूळची ही जमीन कुणाची होती, नंतर ती कुणाकडे आली, नंतर शासनाकडनं कुठल्या शेतकऱ्याला कुठल्या नियमानुसार गेली. हे एवढी प्रोसेस पाहण्यासाठी मला 2012-13 पासून 1948 नव्हे 1935 पर्यंत वापस जावं लागलं. हे पूर्ण रेकॉर्ड मेंटेन महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाकडनं हे रेकॉर्ड विभागातनं जाऊन आम्ही 1 to 1 गटचं सर्वेचा खाते नंबर, मग कळई पत्रक असं पाठीमागं जात त्याला सर्च रिपोर्ट घेऊन, म्हणजे आम्ही वैयक्तिक सर्च करून याला 1 ते 14 प्रकारामध्ये डिवाइड केलं. मग 1 ते 14 प्रकारामध्ये काही महत्त्वाचे प्रकार आहेत फक्त आपल्या तुमच्या माझ्या वापरासाठी किंवा आपल्या दैनंदिन येणाऱ्या कामकाजामध्ये. मग समजा आमच्या सुधारित एकमध्ये पहिलाच प्रकार आहे तो कुळ कायद्याने दिलेला जमीन. तर मुंबई कुळ वहिवाट अधिनियमानुसार ज्या जमिनी कुळ मालकाने, कुळ आणि मालक यांच्यामध्ये खरेदी व्यवहार, आता हा खरेदी व्यवहार हा शब्द प्रयोग थोडासा वेगळा वाटतोय की त्यांच्यामध्ये खरेदी झाली का, किंवा मग त्यांनी शासनानं जर त्या कुळाला दिलेली जमीन आहे मग त्यांच्यात खरेदी कसं काय होती, तर तसा अधिनियम आहे. अधिनियमानुसार एक कुळ आणि मालक यांच्यामध्ये खरेदीची अमाऊंट ठरलेली असायची आणि ती अमाऊंट त्यानं देऊन ती खरेदी पत्र, रजिस्टर्ड खरेदी पत्र करायचंय आणि मग त्या कुळाला ती जमीन मिळणार होती. अशा प्रकारे ज्या कुळांना या जमिनी मिळालेल्या आहेत या जमिनीला जर भूधारणा पद्धती वर्ग 2 असेल आणि जमीन जर कुळ कायद्याची असेल तर त्यांची नोंद आमच्या सुधारित एकमध्ये 1 ते 14 प्रकारातील 1 नंबर प्रकारामध्ये कुळ वहिवाट किंवा मुंबई कुळ वहिवाट अधिनियमाद्वारे मिळालेल्या जमिनी म्हणून त्याची नोंद असते. सध्या कुळ कायदा किंवा कुळ वहिवाट त्या कुळाला जमीन मिळाल्यापासून 10 वर्ष झालेली असतील तर त्याला ती जी जमिनीचा म्हणजे आपला 7/12 जो आहे 7/12च्या आपल्या एकूण क्षेत्राच्या खाली आकारणी म्हणून एक पार्ट आहे, आकारणी जुळी किंवा विशेष आकारणी. त्यामध्ये आकारणी जी असेल तर त्या आकाराच्या 40 पट अमाऊंट, म्हणजे समजा या गटाचा आकार आहे 1683चा 2 हा गट नंबर आहे आणि या गट नंबरचा आकार आहे ₹4.41. या ₹4.41 गुणिले 40 म्हणजे 40 पट एवढं शासनाला चलन भरून ही जमीन जी वर्ग 2 भूधारणा पद्धती होती ती वर्ग 1 सध्या शासनाला शेतकऱ्याला करता येते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ या चालू वर्षामध्ये महापूर येण्या अगोदरच जे पहिले 6 महिने होते ते 6 महिन्यामध्ये अशा जमिनी आहेत कुळ कायद्याच्या ज्या लिटिगेशन फ्री होत्या, ज्याच्यामध्ये कुठलं लिटिगेशन नव्हतं, अशा जमिनी
आम्ही स्वतःहून सर्व तलाठी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ही जी बाजारभावाची नव्हे, एकूण 11 ते 40 पट अमाऊंट आहे ती अमाऊंट भरायला लावून आम्ही त्यांच्या जमिनी वर्ग करून दिलेल्या आहेत. आता दुसरा प्रकार आहे, समजा सरकार हक्क आणि सरकारी मुलकीपण असे शासनाचे 2 खाते होते, जे ज्या जमिनी शासनाच्या ताब्यात असायच्या त्यांचं आमच्याकडे म्हणजे 7/12 ज्या नोंदी असायच्या, तर सरकार हक्क आणि सरकारी मुलकीपण असे 2 खाते असायचे. याच्यामधून जर त्या खातेदाराला जमिनी वाटप झालेली असतील, मग भूमिहीन शेतमजूर असो, माजी सैनिक असो, अदर जे काही सरकार हक्कातून वाटप केलेल्या जमिनी असतील, त्या जमिनीची उदाहरण पद्धती वर्ग 2 असेल. समजा ही आकुबाई श्रीपती कांबळे असं खातेदाराचं नाव आहे, आणि या आकुबाईला शासन हक्कामधील जमीन जर या आकुबाईला वाटप झालेली असेल, तर अशा जमिनीची नोंद आमच्याकडं सुधारित 1 मध्ये 2 नंबर प्रकारामध्ये ज्या जमिनी सरकार हक्कातून वाटप केलेल्या आहेत अशा जमिनीची आमच्याकडे नोंद आढळून येते. मग तिसरा प्रकार आहे इनाम. मग जे काही पूर्वी राजे महाराजे किंवा वतन वगैरे होते, तर ते वतन सगळे शासनाने खालसा केले. त्यावेळी जी लोक खचत होते त्या लोकांना त्या जमिनी शासनानं ग्रँट करून दिल्या, रिग्रँट करून दिल्या. अशा जमिनीची नोंद आमच्या सुधारित मध्ये 3 मध्ये येते. असे एकूण 1 ते 14 प्रकार आहेत. म्हणजे फक्त ह्या भूधारणा पद्धती हा जो बॉक्स दिसतोय तर खालसा लिहिलेला आहे, या बॉक्सच्या बॅक एंडला खूप मोठे कायदे आहेत, खूप मोठे नियम आहेत. जवळजवळ 30% महसूलचे जे 30% नियम असतील ते सगळे नियम याच्या बॅक एंडला आहेत, या भूधारणा पद्धतीच्या बॅक एंडला. मग त्याच्या खाली आपण आलो तर 7/12चा हा जो गट आहे 1683 गटाचा 2 नंबर जो पोट विभाग आहे, हा जो गट नंबर आहे, त्या गटाचं एकूण क्षेत्र 2 हेक्टर आहे. पूर्वी एकर गुंठ्यामध्ये जमिनीचे नोंदी असायच्या 7/12वर. आता ह्या हेक्टरमध्ये ज्या जमिनी आहेत, तर मग 100 आरचा 1 हेक्टर. ज्यावेळी इथे 100 आर तयार होतील त्यावेळेस इथलं 0 होईल आणि इकडे 1 वाढेल. म्हणजे समजा 2 एकर 99 आर असेल तर इथं 2 पुढे 99 आर. हे तुमच्यासाठी 7/12 वाचण्यासाठी खूप महत्वाचं आहे की एखाद्या 7/12वर एकूण क्षेत्र किती, त्या खातेदाराचं क्षेत्र किती, तुम्हाला 2 मिनिटात काढता यायला पाहिजे. तुम्ही अवलंबून राहण्याची गरज नाही कोणावर की नाही मला यातलं काही समजत नाही. आणि तुमच्यामुळे किमान प्रत्येक गावातला 5 शेतकरी जरी 7/12 वाचायला शिकले तर खूप मोठी क्रांती होईल. आणि हे 7/12 वाचायचं म्हणजे खूप एक कॉमन व्यक्तीला 7/12 वाचता यावा यासाठी आम्ही खूप त्यामध्ये बदल केलेत. ते तुम्हाला संगणकीकृत 7/12 जो मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी व्यवस्थित हे करतो सांगतो. यामध्ये आमच्याकडे या 7/12 मध्ये जर काही बदल घडवायचे असतील, म्हणजे आपला जो विषय आहे 7/12वर परिणाम करणारे घटक म्हणून जो विषय आहे, तर तो फेरफार रजिस्टर मध्ये जो त्या 7/12 बाबत किंवा त्या गटामधील क्षेत्राबाबत जे काही ट्रान्झॅक्शन होतं, जे काही बँकेच्या नोंदी होतील, किंवा या 7/12 मध्ये मला जो काही बदल करायचा यासाठी आम्हाला गाव नमुना 6 फेरफार रजिस्टर याच्यामध्ये इन्क्लूड होतं. या फेरफार रजिस्टर मध्ये अगोदर नोंद होती, त्याचं सर्टिफिकेशन मंडळ अधिकारी करतात, सर्कल ऑफिसर म्हणून. त्यानंतर या 7/12वर इफेक्ट होत असतो. इफेक्ट होत असताना हा जो भोगडदाराचे नाव आहे याच्यामध्ये म्हणजे फक्त हस्तांतरण असेल किंवा वारसा असेल किंवा नावामध्ये काही चेंजेस असतील किंवा क्षेत्रामध्ये काही चेंजेस असतील, अशा वेळेला तो जर फेरफार झाला तर त्या फेरफाराचा अंमल इथं समजा आता हा कांबळेचा भोसले झालाय, राजपत्र केलेला असेल, गॅजेट करून तहसीलदारांकडे एक आदेश घेतलेला असेल, यानंतर याचा फेरफार नंबर 2648 ना हा कांबळेचा भोसले खातेदार झाला. तर मग हा कशामुळे झाला तर इथं त्याच्या शेजारी त्याचा फेरफार नंबर लिहिलेला असतो. हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की समजा या कॉलम मध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल कुठल्या फेरफारने झालेला आहे ना, तर त्याचे फेरफार नंबर या कॉलम मध्ये लिहिले जातात.
दुसरं, या कॉलम मध्ये जर काही बदल घडणार असतील, या कॉलम मध्ये बदल घडवण्याचा जो डॉक्युमेंटचा मूळ स्थान आहे ते भूमी अभिलेख बघतं. तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडनं कमी जास्ती पत्रक आल्यानंतर या एरियामध्ये बदल होतो. या एरियामध्ये बदल झालेला जर असेल, समजा आता या गटामध्ये हा 1561 फेरफार या क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे गटाच्या, हे मी तुम्हाला आता इथं सांगू शकतो. हा सातबारा कुठे आहे, हा गट कुठला आहे, किंवा हा माझ्या एरियातला गट आहे का, हे मला काही घेणं देणं नाहीये. एक कॉमन कुठल्याही व्यक्तीने जरी हा सातबारा बघितला तरी त्या व्यक्तीला हे समजायला पाहिजे किंवा समजतं की या एरियामध्ये जो बदल घडलेला आहे तो या फेरफारनं घडलेला आहे. मग भोगदराच्या माहितीमध्ये जो बदल घडलेला आहे ते त्याचे 1 2 3 4 5 6 फेरफार आहेत. मग इतर अधिकारामध्ये काही बोजे दाखल केलेले असतील, बँकेचे बोजे किंवा तुमच्या कृषी विभागाचे काही तुमचे फळबागा वगैरे योजनेचे काहीतरी लाभार्थ्यांचं इथे नोंद करायची असते, अशा नोंदी या इतर अधिकारामध्ये येतात. आणि या नोंदी डायरेक्ट न येता याला पण फेरफार होतो. आणि फेरफार झाल्यानंतर फेरफारावर मंडळ अधिकाऱ्याने अप्रूव्हल दिल्यानंतरच इकडे इतर अधिकारामध्ये याची नोंद येते. आणि इतर अधिकारामध्ये कुठल्या फेरफार नंबर नोंद आली, समजा आता हा अनुक्रमांक 1 चा श्री रेणुका सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित दिंडली यांचा रक्कम रुपये 1,38,105 रुपये बोजा नोंद. हा बोजा आला कसा, तर याला बॅकएंडला जाऊन आपण बघू शकतो की 2865 फेरफार उघडला तर याचं डिटेल आपल्याला समजतं की बाबा हा या दिवशी रेणुका सहकारी पाणी पुरवठा संस्थेनं पत्र दिलं होतं, या दिवशी या खातेदाराला नोटीस लागू झाली, या दिवशी ही नोंद प्रमाणित झाली. आणि नोंद प्रमाणित झाल्यानंतर मग याचा इफेक्ट इकडे इतर अधिकारामध्ये येतो असतो. मग तसंच बघा 4 नंबर बाबत, मग ही संगणकीकृत सातबाराची गरज का लागली, तर त्यासाठी आपण छोट्या गोष्टी आहेत. आता हा जर बोजा बघितला तर हा बोजा कुणाचा, मग इथे अनुक्रमांक लिहिलेला आहे. ही परंपरेनं घडत आलेल्या गोष्टी की अनुक्रमांक लिहिणे, एखाद्या खातेदाराचं नाव शॉर्ट मध्ये लिहिणे. मग समजा आता आपुबाई श्रीपती कांबळे अनुक्रमांक 1 ला आहे, बाय चान्स इथं रिरायटिंग मध्ये 10 वर्षानंतर हस्तलिखित सातबारा पुन्हा लिहिला जायचा, आणखी त्याला रिरायटिंग म्हणतात. आणि तो लिहिलेला सातबारा हा संपूर्ण गावामध्ये वाचून दाखवला जायचा तहसीलदारांच्या समोर. आणि त्याच्यावर सगळ्यात हरकती वगैरे घेऊन त्याचं दुरुस्त्या करून मग बरोबर असलेल्या सातबाराचं तहसीलदार एक सँक्शन द्यायचे की हा सातबारा पुनर्लेखन व्यवस्थित झालेला आहे. त्यालाच आमच्याकडे प्रोमोलगेशन इंग्रजीमध्ये आणि प्रख्यापन मराठीत असे आम्हाला शब्द दिलेले संकल्पना आहेत. बऱ्याच वेळेस जर सुद्धा आपल्याकडं 3 वर्षाच्या पूर्वीचे कृषी सहाय्यक आपल्या ट्रेनिंगला असतील तर त्यांना ही गोष्ट माहिती असेल, तर बऱ्याच सातबारावर तलाठ्यांची इथं सही असायची खाली आणि तिथे एक टीप लिहिली असायची, सातबारा प्रोमोलगेशन होण्याचे आहे किंवा सातबारा प्रख्यापन होण्याचे आहे. म्हणजे काय की त्या गावचा सातबारा रिरायटिंग केलेला होता, पण त्याचं प्रोमोलगेशन म्हणजे एक गाव चावडी वाचन घ्यावं लागतं आणि गाव चावडी वाचन घेऊन तहसीलदारांनी त्यांना अप्रूव्हल द्यावं लागतं आणि अप्रूव्हल दिल्यानंतर तो सातबारा हा प्रख्यापन झाला असं डिक्लेअर केलं जातं आणि मग ती टीप निघून जाते तिथली. असा पूर्वीची हस्तलिखित सातबाराचा विषय होता. त्यानंतर तुमच्या ऑनलाईन सातबारामध्ये आणि हस्तलिखित सातबारामध्ये दुसरा एक मोठा बदल घडलेला आहे, फक्त की हा जो जमीन कसणाराचा कॉलम आहे तो जमीन कसणाराचा कॉलम हा नष्ट करण्यात आलेला आहे. हा कॉलम कुठलाही नियमाला धरून नव्हता. सगळे नियम काढून बघितले, कुठल्याही नियमात असा उल्लेख आढळला नाही किंवा MLRC 66 चे खंड 4 प्रमाणे जर सातबाराचा फॉर्मॅट पाहिला तर फॉर्मॅट मध्ये हा 15 नंबर कॉलम नव्हता जमीन कसणाराचे नाव. त्यामुळे संगणकीकृत सातबारामध्ये हा कॉलम नष्ट करण्यात आलेला आहे. जर तुमच्या गाव नमुना 12 पाहिला तर तिथं फक्त जमिनीतल्या पिकं, जलसिंचनाची साधनं, झाडांच्या नोंदी एवढाच आता इथून पुढे उल्लेख येतोय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारची जर सरकारी गायरांचा जर सातबारा असेल तर हस्तलिखित असा असायचा. सातबारावर आपल्या शेताचं स्थानिक नाव येत आहे. तुकडेबंदी अधिनियमानुसार ज्यावेळेस
एकत्रीकरण कायद्याच्या वेळेस अंमलबजावणी चालू होती, त्याच वेळेस तुकडेबंदी अधिनियमाचा ज्यावेळेस विचार केला जायचा त्यावेळेला जर समजा एक प्रत्येक विभागानुसार महसुली विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग अशा महसुली विभागानुसार तुकड्याचे क्षेत्राचं प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं. तुकड्याचं समजा ऊस, आता पुणे विभागामध्ये असं आहे की समजा तुमची बागायत शेती असेल तर 20 गुंठ्याच्या आतील जर क्षेत्र असेल तर त्याला तुकडा संबोधलं जातं. 20 गुंठ्याच्या बाहेर असेल त्याला तुकडा संबोधला जात नाही. तो ट्रान्झॅक्शनला कुठल्याही बाबतीत बॅरियर ठरत नाही तुकडा हा कायदा. मात्र 20 गुंठ्याच्या आतील क्षेत्र असेल आणि त्यामध्ये आणखी तुम्ही तुकडे पाडत असाल तर तिथे तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो आणि तो एक तिथे बॅरियर ठरतो. समजा तुमचा 7/12 हा किंवा त्या गटाचं क्षेत्र बागायत नसेल, जिरायत असेल तर 40 आर क्षेत्र हा प्रमाणभूत क्षेत्र आहे. म्हणजे जसं बागायत क्षेत्राला 20 आर क्षेत्र हे 20 आर पेक्षा कमी क्षेत्र असेल किंवा 20 आर जरी असेल तरी ते तुकडेबंदी अधिनियमाचा अधिनियम तिथे बॅरियर येतो. तसंच जिरायत क्षेत्र असेल म्हणजे तुमचं बागायत सोडून ज्याला की तुमचं पावसाच्या पाण्यावरती तुम्ही शेती करता असे गट असतील तर ते त्या गटांबाबत 40 आरच्या आतील क्षेत्र हे तुकडेबंदी कायदा तिथं बॅरियर ठरतोय. त्यानंतर आमची जे एकूण गावाची तेरीज असते, गाव नमुना 1चा गोषवारा किंवा एकूण गावाच्या क्षेत्राबाबतचा सगळा मथळा असा एकाच पेजवर आमच्याकडे गाव नमुना 1चा गोषवारा या किंवा गाव नमुना 1ची तेरीज या मथळ्याकडे असतो. तुम्हाला लोकांसाठी हा नमुना महत्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला गावाचं एकूण जे काही लागवडीसाठी जमीन असते, लागवडीसाठीचं क्षेत्र तुम्हाला पाहिजे असते की याच्यावरून मिळतं, किंवा तुमच्या एरियामध्ये काही तलाव वगैरे असतील तर तलावाची तुम्हाला माहिती पाहिजे असते बऱ्याच वेळेस, तर तुम्हाला 1तेरीजवर माहिती मिळते. तर याच्यामध्ये काय आहे की थोडंसं पहिल्या पेजवर जे जो सेक्शन आहे तो थोडासा किचकट वाटतो वाचताना किंवा हे करताना, समजून घेताना. तर लक्षात ठेवायचं की जे मी तुम्हाला सुरुवातीला एकबाबत सांगितलं होतं, तर एकमध्ये जो वर्ग 2 जे ह्या गावाचं एकूण वर्ग 2चं क्षेत्र जर बघितलं म्हणजे वाटप क्षेत्र किती आहे तर 75 हेक्टर 87 आर. वर्ग 1 म्हणजे 100% खाजगी मालकी आहे ते शेतकऱ्याची, कुठल्याही बाबतीत त्याला जमीन मिळालेली नाही किंवा त्याची जमिनीला कुठलाही शासनाचा कुठलाही नियम लागू नाही की बाबा त्यांना ती जमीन मिळालेली आहे किंवा त्याला कुठल्या तरी अटी नाही आहेत की तू याच्यासाठी तू ही जमीन करायची वगैरे, अशा काही अटी नाही. अशी 960 हेक्टर 8 आर 1 पॉइंट अशी त्याची जमीन आहे. देवस्थानची जमीन या गावामध्ये 1 दुमाला म्हणजे देवस्थानची जमीन 1 हेक्टर 61 आर आहे. एक हेक्टर 61 आर दुमाला जमीन आहे. मग या गावामधून विशेष वापरासाठी काही नेमून दिलेली जमीन आहेत का तर नाही आहेत. या गावामध्ये शून्य निरंक आहे. गावाचं पोटखराब क्षेत्र आहे. गावामध्ये नदी नाल्यासाठी किती बाधित क्षेत्र झाले तर 12 हेक्टर 55 आर. बाकी मसरवड, तलाव, गावठाण जे सार्वजनिक आणि विशेष वापरासाठी दिलेली जमीन असतील गावामध्ये, मग वन असेल, कुरण असेल, गायरान असेल, गुरांचा तळ असेल, गावठाण असेल, हे सगळे एकूण गावाची फिगर इथे येते. यामध्ये हा जो आपण हस्तलिखित 7/12 बघितला, हस्तलिखित 7/12 मध्ये हस्तलिखित 7/12 नंतर आपण ऑनलाईनचा 7/12 बघूया. ऑनलाईनच्या 7/12 मध्ये जवळजवळ 3 वेळा बदल केले आजपर्यंत त्याच्या फॉर्मॅटमध्ये.
शासन नियमानुसार सध्याचा अद्ययावत सातबारा जे संगणकीकृत सातबारा आहे त्याच्यामध्ये बदल करून जो सातबारा तयार केलेला आहे तो असा आहे. सर्वांना स्क्रीन दिसते. सर्वांना स्क्रीन दिसते का? दिसते. ओके. यामध्ये पूर्वी हा महाराष्ट्र शासनाचा लोगो नव्हता. आता महाराष्ट्र शासनाचा लोगो, बाकी हा कायदा आहे, जे काही नियम ज्या नियमानुसार हा नमुना तयार झालेला आहे त्या कायद्याचा उल्लेख आहे. इथं हा गावाचा LGD कोड इथं दर्शवला आहे जो हस्तलिखित सातबाराला नव्हता. कंदलगावचा LGD कोड, लोकल डिरेक्टरी कोड जो असेल तो इथं दर्शवलेला आहे. त्यानंतर गट क्रमांक व उपविभाग इथं घेतलेला आहे. भूधारणा पद्धती ज्याचं मी तुम्हाला 1 ते 14 प्रकाराबाबत सांगितलं. त्यानंतर शेताचं स्थानिक नाव, समजा या गटाला शेताचं स्थानिक नाव हस्तलिखित सातबाराला उल्लेखच नव्हता त्यामुळे कॉम्प्युटराइजला शेताचं स्थानिक नाव ब्लँक आलेलं आहे. दुसरं, इथं हस्तलिखित सातबाराला एकूण लागवडयोग्य क्षेत्र असा कॉलम होता. जिरायत, बागायत आणि एकूण असं असायचं. त्यानंतर खाली लागवडयोग्य क्षेत्र हा एक शब्दप्रयोग आपण नवीन केला आणखी, जेणेकरून कुठल्याही सामान्य व्यक्तीला हे वाचता यावं व्यवस्थित, किंवा त्यानेही वाचल्यानंतर त्याला समजावं की या गटाचं एकूण लागवडयोग्य क्षेत्र किती आहे. या गटाला पोटखराब क्षेत्र जर काय असेल तर इथं नोंद केलं जातं. एकूण क्षेत्र, गटाचं एकूण क्षेत्र हे एकूण लागवडयोग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र असं प्लस करून दाखवलं जातं. त्यानंतर या गटाची आकारणी आहे आणि जुडी किंवा विशेष आकारणी हे दोन मथळे वेगळे केले. जुडी किंवा विशेष आकारणी ही एखाद्या विशेष प्रयोजनासाठी तुम्हाला जमीन दिलेली असेल त्याच्यासाठी जी काय आकारणी केलेली असेल ते इथं नोंद केलेली जाते. देवस्थान जमिनीबाबत सध्या तरी हा कॉलम वापरला जातो. त्यानंतर सर्वात महत्वाचं हे जे खाते नंबर कॉलम आहे हा आपण भोगोलदाराच्या नावापुढेच ऍड केला. पूर्वी हा खाते नंबर इथं असायचा आणि हा खाते नंबर तुमच्या 8चा नसायचा. हा खाते नंबर म्हणजे जे एकत्रीकरण योजना आणली गेली त्यावेळेचा खाते नंबर इथे लिहिला गेलेला असायचा. आपण जे हस्तलिखित सातबारा बघितला हा खाते नंबर बघा. हस्तलिखितला जर समजा 540 खाते नंबर एकत्रीकरण ज्यावेळी झालं त्यावेळेचा खाते नंबर हा इथं उल्लेख केलेला असायचा. पण या गायरानाचा सध्याचा 8चा खाते नंबर जो असायचा तो त्याचा उल्लेख कुठेही आपल्याला दिसत नव्हता. ज्याचा आपण त्या खात्याचा उल्लेख बघायचा असेल आपल्याला कुठला एकत्रीकरणाचा तर तुम्ही सर्च रिपोर्ट मध्ये रेकॉर्ड विभागामध्ये जाऊन त्या हस्तलिखित सातबाराच्या इतर अधिकारामध्ये जो खाते नंबर असेल तो खाते नंबरचा तुम्ही रेफरन्स घ्यायचा आहे. सद्यस्थितीमध्ये मला माझ्या सातबाराचा समजा विलासराव बळवंतराव ससे या खातेदाराचा खाते नंबर म्हणजे याचा 8 काढायचा असेल तर मी 449 खाते नंबर कॉम्प्युटरला टाकला तर विलासराव बळवंतराव ससे यांचा 8 मला ओपन होतो. यानंतर विलासराव आणि शरद शंकरराव म्हणजे या सातबारावर एकूण सध्या 3 खाते आहेत. अगदी हा तुम्हाला प्लेन सातबारा दाखवलाय मी ज्याच्यामध्ये सामायिक खातं नाहीये, ज्याच्यामध्ये संयुक्त खातं नाहीये, ज्याच्यामध्ये आज्ञान पालककर्ता खातं नाहीये, ज्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पुढारी खातं नाहीये. असा नसलेला तुम्हाला मी सातबारा दाखवला. मग या खात्याचा विषय हा इथं संपतो. यासाठी इथे एक आपण ही लाईन टाकून दिली की या लाईनच्या वर या खातेदाराचा काय असेल ते या लाईनच्या वर ही 2 नंबर लाईन ते 3 नंबर लाईन यामध्ये 503 खाते नंबर शरद शंकरराव पाटील यांचं क्षेत्र 4 आहे एकूण. त्याचं पोट
पोट खराब क्षेत्राचा उल्लेख पूर्वी हस्तलिखितला येत नव्हता. आपण आता संगणकाला पोट खराबचा उल्लेख घेत आहोत. याच्यानंतर सुभाष शंकरराव पाटील, खाते नंबर 544 असलेला सुभाष शंकरराव पाटील यांचं क्षेत्र आहे 4R आणि हे तिन्ही लोक फेरफार नंबर 11400 नंबरनं या सातबारावर आलेले आहेत. खूप सुटसुटीत केलाय. हस्तलिखित सातबारा बघितला तर समजत नव्हतं की समजा एखाद्या खातेदाराचा खाते नंबर आपण बघायचं म्हणलं की किंवा त्याचा आठ बघायचं म्हणलं त्याच्या नावावरून सर्च करावं लागायचं किंवा त्याच्या नावावरून उपकरणानुसार आमच्याकडे एक आठला लिस्ट असायची अनुक्रमणिका आणि त्या अनुक्रमणिकेनुसार यांचं खातं आपल्याला इथं दाखवलं बघावं लागायचं. त्याला वेळ जायचा खूप. आता इथं ऑनलाईन सातबारामध्ये स्पष्टच आहे बाबा खाते नंबर 449 विलास बळवंतराव ससे एकूण क्षेत्र 4R आणि तो इथं 11400 फेरफार नंबरने या सातबारा आलेला आहे. एवढा सोपा केलेला आहे सातबारा. यानंतर याच्यामध्ये या सातबारामध्ये कोण कुळ वगैरे आहे का, कुळ किंवा खंडेकरी कोणी आहे का, तर इथं ब्लँक आहे. म्हणजे या सातबारावर या गटाबाबत कुठलंही कुळ नाहीये. मग इतर अधिकारामध्ये त्यांनी काही बँकेचे लोन वगैरे काही घेतलेले आहेत का, तर नाहीये, ब्लँक आहे इतर अधिकार. पण किंवा या गटामध्ये प्रलंबित फेरफार आहे का. पूर्वी काय व्हायचं, माझ्याकडं तांबाळे सजाला असताना तिथे एक साखर कारखाना आहे, आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना, तो 3 वेळा विकला होता. म्हणजे काय की गव्हर्नमेंटकडनं काही लँड तिथं गायरांची लँड दिलेली होती त्यांना, त्यामुळे त्यांना ते ती जमीन विकता येत नव्हती. मग त्यांनी हस्तलिखित मध्ये काय केलं, म्हणजे SRO कडनं रजिस्ट्री करायची आणि सातबारावर त्याची नोंद करायला यायचं नाही. मग समजा इथं विलासराव बळवंतराव ससे यांनी विपिन उगलमुले यांना जमीन विकली, यांचा दस्त तिकडे SRO कडे होणार आणि इकडे तलाठ्याकडे त्याची नोंद करता येत नसल्यामुळं, कारण ती जमीन गायरांना दिलेली होती, त्यांना वाटप केलेली होती, त्यामुळे त्यांनी नोंद नाही करून ती करता येत. त्याच्यामुळे त्यांनी दस्तच आमच्याकडे आणून दिला नाही, त्याची नोंद झाली नाही. पुन्हा विलासराव हाय असं जागेवर राहिला. मग विलासरावनं पुन्हा XYZ ला जमीन विकून टाकली. सेम कंडिशन दुसऱ्या वेळेला पण झाली आणि पुन्हा विलासरावनं तिसऱ्या व्यक्तीला विकला. असा तांबाळे कारखाना 3 वेळा विकला गेला होता. या गोष्टी होऊ नयेत यासाठी आता या संगणकीकृत सातबारामध्येच आपण काय केले की SRO कडे दस्त झाला की त्याच ठिकाणी इनविजिबल, ज्याचा इफेक्ट आपल्याला सातबारावर दिसणार नाही लगेच, पण इनविजिबली IGR आणि म्हणजे LR सर्व्हर हे एकत्र जोडले गेले, लिंकेज दिले गेले आणि लिंकेजनं समजा तलाठी जर इकडे नोंद घालायला विलासराव बळवंतराव ससे, तर तिथं लगेच सांगणार नाही विलासरावनं आमक्याला विकलेलं पहिलंच, त्यामुळे क्षेत्र आता उपलब्ध नाही त्याला विकायला. हे लिंकेज केलं गेलं. याच्यामध्ये लोकांची जी फसवणूक होत होती, समजा आता तांबाळे कारखाना पहिल्या व्यक्तीने घेतला, त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने घेतला आणि तिसऱ्या व्यक्तीने घेतला, तर पहिला व्यक्ती पण फसला होता कारण त्याने पैसे दिले होते, दुसरा पण फसला होता कारण त्याने पैसे दिले होते आणि तिसरा फसण्याच्याच मार्गावर होता कारण त्याने पैसे दिले होते पण त्याचंही नावाने सातबारा आलेलं नव्हतं. तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून या लँड रेव्हेन्यू म्हणजे महसूल विभागाकडला जो सातबाराचा डेटा आहे आणि IGR विभागाकडला जो दस्ताचा डेटा आहे तो लिंक करण्यात आला आणि ह्या लिंक करण्यात येऊन तलाठ्याने समजा या सातबारावर एखादा फेरफार घेतलेला असेल तर इथं रेड कलर मध्ये तुम्हाला दिसतं की प्रलंबित फेरफार, इथं नाही म्हणून जे दिसतंय याचा अर्थ या गटावर आता सध्या कुठलाही फेरफार कुठल्याही स्तरावर पेंडिंग नाहीये. तर पेंडिंग हा शब्दशः घेऊ नका की शब्दाचा अर्थ की पेंडिंग नाही म्हणजे काय की या खातेदाराने या तिघाही खातेदारानं आपल्या गटाबाबत कुठंही ट्रान्झॅक्शन कसलंही केलेलं नाहीये. समजा या 3 खातेदारांनी कुठं SRO ऑफिसला किंवा कुठेही जर समजा ट्रान्झॅक्शन केलेलं असेल तर इथं प्रलंबित फेरफारच्या पुढे तलाठ्याकडे झालेला फेरफार नंबर तुम्हाला रेड कलर मध्ये दिसेल की या गटावर प्रलंबित फेरफार आहे. आज रोजी जो सातबारा वाचल त्या व्यक्तीला इथं समजणार आहे की या सातबारावर प्रलंबित फेरफार समजा 11402 आहे, म्हणजे 11402 फेरफार उघडून बघितला पाहिजे आपण की नेमकं विलासरावने विकलंय, शरदरावने विकलंय का सुभाषरावने विकलंय.
समजा आता विलासराव ऑलरेडी दुसऱ्याला विकलेला असेल आणि विलासराव तुम्हाला म्हणत असेल, कारण त्याचं नाव इथे दिसतंय, विलासराव तुम्हाला म्हणत असेल की नाही माझ्या 4 गुंठे आहे क्षेत्र शिल्लक आहे, मला विकायचंय, त्यावेळेस तुम्हाला इथे त्याला स्पष्ट सांगता येईल की बाबा तू पहिलंच त्या व्यक्तीला विकलेलं आहे, तुझ्या नावावर कुठलंही क्षेत्र शिल्लक राहत नाहीये, कारण फेरफार नंबर 11402 न तू ज्या व्यक्तीला विकलेले त्या व्यक्तीचा तुझा फेरफार तिथे रजिस्टर झालेला आहे. ही फसवणूक जे मध्यस्थी लोक जी फसवणूक करत होते लोकांची, ही फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. हा जो विषय आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, अमृत वर्षानिमित्त मोफत डिजिटल सॉफ्टवेअर सातबारा देण्याच्या विशेष मोहिमेतून वितरित प्रत, हे एक सध्या आमची मोहीम चालू आहे. 2 ऑक्टोबरला महसूल विभागाकडनं महाराष्ट्रातल्या सर्व कृषक शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांचं येणे नाही असे शेतकरी, ज्यांची जमिनी आहेत, ज्यांची पिकाऊ जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना 2 ऑक्टोबर पासून पहिली किंवा एक प्रत ही शेतकऱ्यांना फ्री मध्ये वितरित केली जाणार आहे. त्याची मोहीम आहे. त्यातला मी एक PDF केलेला सातबारा तुम्हाला दाखवण्यासाठी आणला होता. यानंतर तुम्हाला ज्यावेळेस सातबाराचा सर्च रिपोर्ट घ्यायचा असतो, सर्च रिपोर्ट साठी हस्तलिखित सातबाराला कसं व्हायचं की रायटिंग करताना जे फेरफार नंबर असायचे जुने, हे फेरफार नंबर काही नजर चुकीने राहायचे किंवा पूर्वी 3082 फेरफार नंबर लिहिलेला असायचा आणि त्याचं रायटिंग मध्ये नंतर 3092 व्हायचं. म्हणजे तो 8 प्रत्येक जण लिहिण्याच्या आपापल्या पद्धतीनुसार पहिला लिहिणार 8, दुसरा वाचणार 9, ह्या गोष्टी होत होत्या. त्यासाठी फेरफार नंबर पण चुकत होते. संगणकामध्ये या गोष्टी होणार नाहीत. या सातबारावर आजपर्यंत झालेले सर्व फेरफारची लिस्ट, जुने फेरफार या सदराखाली तुम्हाला दिसल. इव्हन या सातबारावर हे जे फेरफार आहेत 2606, 2669, 3082, 3083, 6320, हे 5ही फेरफार प्रमाणित झालेले आहेत. म्हणजे फेरफाराला काय की एखादा फेरफार तलाठ्याने घातला, त्याला अप्रूव्हल मंडळाधिकारी देतात. अप्रूव्हल मध्ये काय होतं की समजा त्याने काय लिटिगेशन असेल किंवा काय इश्यू असेल तर मंडळाधिकारी तो फेरफार रद्द करतात. पण ह्या रद्द झालेल्या फेरफाराची पण आपल्याला सर्च रिपोर्ट मध्ये नोंद घ्यावी लागते आणि आपल्याला हे समजणं आवश्यक आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण रद्द झालेल्या फेरफारावरून त्या सातबाराचं जे काय कुवत असेल ते आपल्याला समजते की हा सातबारा कशामुळे रद्द झालेला आहे किंवा अमक्या नियमाचा भंग म्हणून हा फेरफार रद्द झालेला आहे. संपला विषय. तो नियम त्या सातबाराला लागू आहे हे तरी तुम्हाला इथे लक्षात येतं. मग असे फेरफार जसं आता इथं रेग्युलर फॉन्ट मध्ये फेरफार दाखवले जात आहेत, याच्याऐवजी इथं इटॅलिक मध्ये, म्हणजे हे जसं आता हे डिजिटल सातबारा दिसतंय खाली साईड इथं तिरकी रेष केलेली, अशा फॉन्ट मध्ये तुम्हाला हे फेरफार नंबर दिसतील. समजा 6320 जर रद्द केलेला असता तर हा इटॅलिक मध्ये दिसला असता, हा तुम्हाला सरळ आकडा दिसला नसता. हे या गोष्टी लक्षात ठेवा की इटॅलिक मध्ये आहेत ते या गटावरले रद्द झालेले फेरफार आहेत. आणि मंजूर झालेल्या फेरफारपेक्षा कुठल्याही गटाचा सर्च रिपोर्ट काढायचा असेल तर रद्द झालेले फेरफार पहिले काढून बघा. तुम्हाला 2 मिनिटात त्या सातबाराचं जे काय असेल ती कुंडली कळून जाते की या सातबारावर काय लिटिगेशन वगैरे होतं किंवा आहे किंवा काय. त्यानंतर हा पब्लिक साठी सातबारा, ज्या सातबारावर कुणाच्याही स्वाक्षरीची आवश्यकता नाहीये. हा डिजिटल साइन करून प्रत्येक तलाठ्याने आपले आपले सातबारा डिजिटल साइन करून सर्व्हरला ठेवलेले आहेत. हा सातबारा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही अभिकरणाला, कुठल्याही विभागाला मान्य करण्याकरिता शासनानं तसा GR काढलेला आहे की डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा हा ग्राह्य धरायचा आहे. कुठल्याही कोर्टामध्ये पण डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा हा ग्राह्य धरला जाणार आहे, धरला जातोय. आज इथं तुम्हाला डिटेल मध्ये येत आहे की हा सातबारा 13/3/2021 ला 7:09 PM म्हणजे संध्याकाळी डिजिटल स्वाक्षरीकृत केलेला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाहीये. सातबारा डाउनलोड व वैध दिनांक 23/9/2021. वैधता पडताळणीसाठी, म्हणजे समजा हा सातबारा बरोबर आहे का चुकीचा आहे या पडताळणीसाठी तुम्ही या साईटवर जाऊन चेक करू शकताय. हा या सातबाराचा कोड आहे, तो कोड नंबर टाकला की तुम्हाला हा सातबारावर जे काही डेटा आहे तो तुम्हाला तिथे दिसेल.
त्यानंतर आपला सर्वांचा मुद्दा येतो पीक पाण्याचा गाव नमुना 12. आपण जो आतापर्यंत बघत होतो तो गाव नमुना 7 बघत होतो. कॉम्प्युटराइज गाव नमुना 7. याच्यामध्ये वरच्या हेड मध्ये गावचं नाव, गट नंबर, तालुका, जिल्हा या गोष्टी येतातच. आपण आता खाली येऊ. आजपर्यंत कुठल्याही सातबारावर शेतकऱ्याचं पीक पाणी हे इंडिव्हिज्युअल होत नव्हतं. इंडिव्हिज्युअल करण्याबाबत तसा कुठला नियम नव्हता. शासनानं 1 महिन्यापूर्वी GR काढला आणि या GR प्रमाणे आज म्हणजे त्या GR पासून जे आपल्याला पीक पाणी करायचं आहे, जे शेतकरी पीक पाणी करणार आहे, जे तलाठी पीक पाणी करणार आहे, हे सगळं वैयक्तिक खात्यानुसार होणार आहे. म्हणजे इथं खाते नंबर येईल. पूर्वी काय असायचं 2020-21 खरीप मग एकूण गटाचं क्षेत्र किती या तर 12 गुंठे आहे, म्हणजे 12 आहे. तर इथे एकूण 12 क्षेत्राचं तिथे पिकाचं नोंद असायची, जसं आता हे आहे व चालू पण आहे आणि 12 क्षेत्र. आता असं होणार नाहीये. आता असं होणार की हे वर जे खाते नंबर आहे त्या खाते नंबरनुसार समजा 449 इथे येणार, 449 खाते नंबर, त्याचं क्षेत्र वर इथं 4R होतं. 4R क्षेत्रात त्याचं पीक पाणी इथं दिसल. त्याच्या खाली त्याचा दुसरा खाते नंबर जो काही 503 आहे तो येईल आणि 503चं पीक पाणी 2 नंबर कॉलम मध्ये, आणि नंतर मग 603 का 602 जे काय असेल किंवा 644 असेल तो खाते नंबर इथं येईल आणि त्याचं पीक पाणी आपल्याला दिसेल. हे करण्यामाग बऱ्याच गोष्टी आहेत. काय असायचं की हे 3 खातेदार आहेत आणि 3 खातेदारापैकी एकाच खातेदाराचं ऊस नोंद असायचं. किती 4 क्षेत्र. ज्या वेळेला याला शिक्षण कराची आकारणी करावी लागायची, ज्याचा आपल्याशी काय आपल्याला याचा काही नाही संबंध नाही, ती आकारणी करताना आकारणी कोणाला करायची येतली, कारण 7/12वर फक्त 4R ऊस आणि 8R चालू पट असा उल्लेख असायचा. मग विलासराव का शरद का सुभाष, मग पुन्हा ते कन्फर्म करावं लागायचं की विलासरावचा ऊस आहे, शरदचा ऊस आहे का सुभाषचा ऊस आहे. पण याचं वस्तुनिष्ठ उल्लेख हा फक्त शिक्षणकर पत्रकावर असायचा आमचा, किंवा ऊस कोणाचा, तो 4 क्षेत्र जे आहे ऊसाचं, तो ऊस नेमका कोणाचा आहे, विलासरावचा आहे, शरदचा आहे की सुभाषचा आहे. याचा दुष्परिणाम असा असायचा की 7/12वर कॉमनली ऊस असायचा, ज्या ऊसाचा लाभ विलासराव पण घ्यायचा, शरद पण घ्यायचा, सुभाष पण घ्यायचा. याच्यामध्ये निगेटिव्ह लाभ व्हायचा, फसवणूक व्हायची शासनाची की शरदचं चालू पण असायचं, पण एखादी शासनाची योजना असेल ऊसाबाबत की शरदनं म्हणायचं माझा ऊस होता, सुभाषचा ऊस नाही, सुभाषचा चालू पडेल तरी पण सुभाषनं म्हणायचं नाही माझा ऊस आहे. ह्या गोष्टीमुळं आता यापुढं जी काही पीक पाणी असणार आहे ती खाते नंबरनुसार, म्हणजे इथं खाते नंबर हे जे वर खाते नंबर आहेत 449, 503, 544 या खाते नंबरांचा उल्लेख करूनच पीक पाणी असणार आहे. ते पीक कुठले, त्या पिकासाठी ते जलसिंचन कुठलं वापरत आहेत त्या जलसिंचनाचा इथं उल्लेख येणार आहे. ज्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगतोय सगळं इथं 7/12ला नोंद करताना 2च गोष्टी आहेत की मिश्र पिकाखाली आणि निर्भेळ पिकाखाली. आता या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही, मिश्र पीक म्हणजे काय, निर्भेळ पीक म्हणजे काय. एक शॉर्टली फक्त हे करतोय की निर्भेळ पीक तुमचं सिंगल पीक जर असेल तर निर्भेळ पीक, किंवा मिश्र पीक म्हणजे पिकात पीक तूर आणि तुरामध्ये मूग, उडीद असं काही पेरलेलं आहे सातारा साईड, सांगली साईड, किंवा ऊस आणि ऊसामध्ये मका आणि भुईमूग कोल्हापूर साईड. असं जर असेल तर हे मिश्र पिकाखालील क्षेत्रामध्ये त्याचा उल्लेख असणार आहे. निर्भेळ पिकामध्ये काय असणार आहे की फक्त ऊसच त्यांना लावलेला आहे. निर्भेळ पिकामध्ये काय असणार आहे, सातारा सांगलीवाल्यांकडे ज्वारी किंवा गहू असं जर काही फक्त सिंगल पीक असेल तर याचा उल्लेख इकडे येणार असणार आहे.
हे जे 2 ऑक्टोबरला आमच्याकडनं सातबारा फ्री ऑफ कॉस्ट वाटप होणार आहेत, यामध्ये ई पीक पाणी बाबत शासनानं ॲडव्हर्टाईज केलेली आहे. थोडी संगणकीकृत सातबारामध्ये आता जे मी तुम्हाला सांगितलंय, किंवा हस्तलिखित सातबारामध्ये, किंवा तुम्ही कुठेतरी सातबारा पाहायला गेलाय आणि ते पाहायला गेलेला असताना तुम्हाला काहीतरी अडचण आली आणि जे मी आता सांगितल्यानंतर तुमचं निरसन झालेलं नसेल, तर कृपया आपण याचं इंटरॅक्शन 15 मिनिटासाठी घेऊया. त्यानंतर आपल्याला मी ऍक्सेस आणि ई पीक पाणी याबाबत थोडक्यात सांगणार आहे. तोपर्यंत ज्यांना कोणाला काही अडचणी असतील, आता जे मी तुम्हाला 1 तासाभरामध्ये सांगितलेलं आहे याबाबत काही अडचणी असतील, किंवा मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला वेगळी अडचण असेल सातबारा बाबतीची, तर तुम्ही सांगू शकताय. एक एक करून बोला फक्त. कोणालाच काही अडचण नाही. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला, येतोय आवाज. हा सर, जो संगणकीकृत सातबारा आहे त्याच्या समोर जे फेरफार क्रमांक लिहिलेले असतात ते सगळे फेरफार क्रमांक असतात का चालूचे, म्हणजे जे आता अलीकडले आहेत असं? नाही, जे संगणकीकृत सातबारा असो किंवा कॉम्प्युटराइज सातबारा असो, त्या खातेदाराच्या समोर हा जो फेरफार नंबर लिहिलेला असतो तो रिसेंटचा या विलासराव बाबतचा शेवटचा फेरफार नंबर, ज्यामुळे विलासला काहीतरी इतर हालचाल झालेली आहे सातबारावर, तो फेरफार नंबर असतो. समजा या फेरफारामध्ये आपल्याला काही नाही सापडलं, तुम्हाला जी गोष्ट आवश्यक आहे, तर मग मात्र तुम्हाला हे फेरफार काढून बघावं लागते. हे जे खाली दिलेले जुने फेरफार म्हणून आहे. पण ते जुने फेरफार हे सगळ्या खातेदारांचे असणार ना, का पर्टिक्युलर त्यांचे असतात? नाही, पर्टिक्युलर त्यांचे नाही, त्या गटामधील सर्व खातेदारांचे ते जुने फेरफार क्रमांकामध्ये फेरफार नंबर येतात. त्यामध्ये तुम्हाला 1 बाय 1 सर्च करावं लागतं. पर्टिक्युलर तुम्हाला जर त्या खातेदाराचा फेरफार बघायचा असेल तर तुम्हाला फक्त तेवढा एकच सध्या पर्याय आहे की त्या खाते भविष्यात येणार आपल्याला की जे खाली जे तुम्हाला फेरफार नंबर दिसत आहेत ते फेरफार नंबर वर क्लिक करता येईल आणि क्लिक करून तुम्हाला तिथं पाहता येईल. समजा हा 6320 इथं एक हायपरलिंक दिलेली असणार आणि याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तिथं फेरफार डिस्प्ले होणार लागेल. या अमृत महोत्सवाच्या वेळी फेरफार दिसणार, व हा फेरफार कोणाचा आहे ते पण नियोजन आहे शासनाचं. हो हो सर, थँक्यू. आणखी कोणाची काय शंका? कोणाचीच काही शंका नसेल तर आपण पुढे जाऊया. जायचंय पुढं. हे बघा, तुम्ही शांत बसण्यामागं 1-2च कारण असणार आहेत. एक तर तुम्हाला 100% समजलंय आणि तुम्हाला काही समजलेलं नाही. किमान ते तरी सांगा की तुम्हाला समजलेलं आहे किंवा समजलेलं नाही. समजलेलं नाही म्हणत असाल तर मी पुन्हा एकदा सांगतो, आणि समजलेलं असेल 100% तर आपण पुढच्या प्रशिक्षणाला चालू करूया.
हॅलो. हा बोला. हॅलो. बोला. शिक्षणार्थींना काही शंका नाहीत कुणालाच? ओके.